नमस्कार दीप्ती, करिअर वे मध्ये आपलं स्वागत। आज करिअर वे मध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत। अर्थात खूप जणांना उत्सुकता असते इथे शिक्षण घेतल्यानंतर बाहेर जायची, पण त्याकरता कशी एकंदरीत प्रक्रिया असते, ऍप्लिकेशन कसं करायचं, कुठल्या आधी प्रवेश परीक्षा द्यायला लागतात, या सगळ्याबद्दल बोलूया। तयारी काय काय करायची याबद्दल बोलूया आणि कुणी परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचा विचार करायचा याबद्दल देखील बोलूया। आज बोलणार आहोत परदेशामधल्या शिक्षणाच्या संधी याबद्दल। परदेशामधल्या शिक्षणाच्या संधी याबद्दल चर्चा करण्याकरता आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत या विषयामधले तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण विषयक तज्ज्ञ विजय परळकर, त्यांचं स्वागत करूया आपण। नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। करिअर घडवायची खूप जणांना इच्छा असते, खास करून परदेशामध्ये तिथे जाऊन शिक्षण घ्यायचं, इथलं काही बेसिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिथे जाऊन शिकायचं, तिथे जाऊन पुन्हा नोकरी जर लागली तर आणखी बेहतर, अशी ही अनेकांची मनीषा असते। मात्र खूप सोपा नसतो हा मार्ग, याचीही बऱ्याच जणांना कल्पना आहे। त्यामुळे काही जणांच्या मनात उगाचच न्यूनगंड असतो। त्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याकरता आज आपल्याला विजय परुळेकरांना तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारता येतील। टोल फ्री दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहे 1800-221010। आम्हाला जरूर तुम्ही प्रश्न विचारा। जागतिकीकरणाच्या काळामध्ये भारतासारख्या विकसनशील देशांमधल्या विद्यार्थ्यांना प्रगत देशांमधल्या विद्यापीठांमध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत। पूर्वी फक्त काही श्रीमंत कुटुंबामधल्या विद्यार्थ्यांपुरतच मर्यादित हे शिक्षण होतं, मात्र आज परदेशी शिक्षण सर्वसामान्य म्हणजे ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्याला देखील उपलब्ध आहे। मात्र त्याकरता योग्य मार्गदर्शन आणि परदेशामधल्या विद्यापीठामधल्या प्रवेश प्रक्रियेची माहिती योग्य रीतीने करून घेणं आवश्यक आहे। 60 किंवा 70च्या दशकात परदेशी शिक्षण हे अगदी स्वप्नवतच वाटायचं। परदेशी शिक्षण काही मोजक्याच म्हणजे श्रीमंत कुटुंबातल्या बुद्धिमान आणि फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचीच मक्तेदारी समजली जायची। मात्र आता योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं तर सामान्य कुटुंबातला साधारण बुद्धिमत्तेचा कामचलाऊ इंग्लिश बोलू शकणारा आणि ग्रामीण भागातला विद्यार्थीही परदेशात शिक्षण घेऊ शकतो। भारतातल्या अगदी मुक्त विद्यापीठाचा पदवीधर परदेशी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेऊन संशोधन करतोय ही अतिशयोक्ती नसून वस्तुस्थिती आहे। परदेशी शिक्षण घेण्यासाठी कन्सल्टंटची गरज भासते हाही एक गैरसमज। दिल्ली आणि मुंबईतल्या परराष्ट्रांच्या एम्बेसीत त्यांच्या देशातले विद्यापीठ आणि त्यातल्या प्रवेश प्रक्रियेची सहज माहिती मिळू शकते। परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळवतानाचा बायोडाटा आणि रिकमेंडेशन डॉक्युमेंट लिहिताना योग्य मार्गदर्शन लाभलं तर पुढची प्रवेश प्रक्रिया अगदी सुलभ आणि बिनधोक होऊ शकते। बायोडाटा कॉपी करू नये आणि त्यातली डुप्लिकेसी टाळली पाहिजे। परदेशी विद्यापीठात बायोडाटा स्वीकारताना ओरिजिनॅलिटी ऑफ इंटरप्रिटेशन हा एक महत्त्वाचा निकष आहे। रिकमेंडेशन डॉक्युमेंटेशन मध्ये प्रवेशोच्छुक विद्यार्थ्याने त्याच्या शक्तिस्थानाबरोबरच मर्यादांचाही उल्लेख करायला हवा। त्यामुळे विद्यार्थ्याचा खरेखुरेपणा कळण्यास मदत होते। परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनेक शिष्यवृत्त्याही उपलब्ध आहेत। ऑस्ट्रेलियातल्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियन लीडरशिप आणि एन्डेवर्स अवॉर्ड्स, तर नेदरलँडमध्ये फेलोशिप प्रोग्रामच्या अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येते। इंग्लंडमध्ये डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कार्यक्रमाअंतर्गत आणि युरोपमध्ये इरॅस्मस मुंडस, तर जर्मनीमध्ये डॅड शिष्यवृत्ती मिळते। वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेकडूनही शिष्यवृत्ती देण्यात येते। टोफेल, IELTS, GRE आणि GMAT या परीक्षा न देताही शिष्यवृत्ती मिळवून परदेशात शिक्षण घेणं शक्य आहे। मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक जागरूक राहून योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे। जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे विकसनशील देशांमध्ये वाहू लागलेल्या आंतरराष्ट्रीय ज्ञानगंगेत हात धुवून घेणं महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याला त्यामुळे सहज शक्य होणार आहे। G24 ताससाठी ब्युरो रिपोर्टसह दिनेश पोद्दार, मुंबई। आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ज्ञ आपल्याबरोबर आज आहेत विजय परळकर, आणि ते आपल्याला या सगळ्या जे न्यूनगंड असतात, मी म्हटलं उल्लेख केला, त्या सगळ्यांचं आज निराकरण करायला आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत। पहिलाच माझा प्रश्न सर तुम्हाला असा आहे की काही अनेक म्हणजे खास करून ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील गैरसमज असतात परदेशी शिकायला जाण्याबद्दलचे। गैरसमज काय असतात त्यांचे, तुमच्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर तुम्हाला आढळलेले, आणि वस्तुस्थिती काय आहे सध्या? पहिला गैरसमज असा आहे की परदेशी शिक्षणासाठी जायचं म्हणजे अमेरिकेतच जायचं। अजूनही ग्रामीण भागामध्ये अमेरिका म्हटलं की फॉरेन असं एक साधारणतः सूत्र आहे। दुसरा एक असा गैरसमज आहे की पैसे खूप लागतात, खूप श्रीमंत असावं लागतं, एखाद्या मुलांनी 80-85% पुढेच मार्क मिळवले म्हणजेच तो जाऊ शकतो, इंग्लिश खूप चांगलं पाहिजे, शहरी वातावरणात राहिलेला असला पाहिजे, असा एक आणखी गैरसमज आहे। आणि सगळ्यात मोठा, आता आपण जे बघितलं सगळं, तर बऱ्याच गोष्टी त्यामध्ये सांगितल्या आपण, एक गोष्ट आणखी सांगायची राहिली त्यात की हे सगळं करत असताना आपण जेव्हा स्वतःला प्रेझेंट करतो विद्यापीठांच्या पुढं, तर ते ओरिजिनल असावं। आजकाल काय झालेलं आहे की एकाचा बायोडेटा घ्यावा आणि दुसऱ्याने कॉपी करावा, असे प्रकार खूप सुरू आहेत।
मग होतं काय की एका विद्यापीठामध्ये जेव्हा 10-12 बायोडेटा येतात तर त्याच्यामध्ये करिअर ऑब्जेक्टिव्ह सगळ्यांचं एकसारखंच दिसतं. कोण ओरिजिनल आणि कोण डुप्लिकेट हे कळत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी जर ओरिजिनल इंटरप्रिटेशन जर ठेवलं तर त्याचा खूप फायदा होतो. आणखीन एक असं आहे की ह्या सगळ्या गोष्टींना खूप वेळ लागतो सगळं करायला. आपण जे मगा बोललात की हे सगळं सोपं नाही आणि असं समजू नाही कोणी की खूप लवकर आज सुरू केलं की लगेच 2 महिने काम होईल. कधी कधी 6-6 महिने, 1-1 वर्ष, 1.5 वर्ष पण लागतं हे सगळं व्हायला. तर न्यूनगंड हे आहेत की खूप हुशार असावं, इंग्लिश खूप चांगलं असावं, श्रीमंत असावं असं काही नाही. ग्रामीण भागातला सर्वसामान्य परिस्थितीतला मुलगा सुद्धा शिष्यवृत्त्या घेऊन परदेशामध्ये जाऊ शकतो, हेच वास्तव आहे. बरं, ठीक आहे. आपल्याला पहिला फोन येतो आहे कार्यक्रमातला, तो आपण घेऊया. पुण्याहून आपल्याशी ओजस बोलतात. नमस्कार ओजस. नमस्कार मॅडम. बोला. माझा प्रश्न असा आहे की मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं परदेशामध्ये. म्हणजे त्या कोर्सचं नाव सांगा वगैरे आणि साधारणपणे फी किती पडेल मला. तुमचं शिक्षण इथे कुठपर्यंत झालंय? माझं बीएससी झालेलं आहे. बरं, बीएससी आणि केमिस्ट्री. बीएससी त्यांचं झालेलं आहे आणि त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा आहे परदेशामध्ये. हो, आता त्यांनी कुठल्या देशात करायचं आहे ते पहिले बघावं. त्यासाठी आपण काही वेबसाईट्स असतात, जसं एक www.gradschools.com नावाची साईट आहे. बरं. त्याच्यानंतर international.gradschools.com नावाची पण साईट आहे. त्याच्यावरती जाऊन त्यांनी कुठल्या देशात हॉटेल मॅनेजमेंटचे कुठले कॉलेजेस आहेत ते शोधावं आणि मग ते शोधून त्यांना अप्लिकेशन फॉर्म्स त्यांनी मागावे. अप्लिकेशन फॉर्म्स मागितल्यानंतर मग पुढची प्रोसेस त्यांची सुरू होईल. बरं, ह्या 2 वेबसाईट्स आपण इथे दाखवतो आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून. एक या ठिकाणी सांगाल काही असा ठराविक कोर्स आधी पक्का करावा आणि नंतर त्या अनुषंगाने विद्यापीठ किंवा देशाची निवड करावी, का देशाची निवड आधी करून नंतर त्या दृष्टीने अभ्यासक्रम किंवा युनिव्हर्सिटी ठरवावी? ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. आता एखादा विद्यार्थी बीएससी झालेला असेल, बीकॉम झालेला असेल, बीए झालेला असेल, तर त्यांनी सुरुवातीला आपल्याला मास्टर डिग्री करण्यासाठी कुठला विषय आवश्यक आहे किंवा त्याला आवडीचा आहे तो पहिले स्वतः निवडावा. कोणाला मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला असं वाटतं की मी मास्टर ऑफ सायन्स केलं पाहिजे. प्रत्येकाची आपापली निवड असते वेगवेगळी. आणि मग तो विषय घेऊन वेगवेगळ्या विद्यापीठांमधले त्यांनी वेगवेगळ्या देशांमधले त्यांनी विद्यापीठ शोधावे आणि ते विद्यापीठ शोधल्यानंतर मग त्यांना संपर्क साधून त्यांनी पुढची प्रक्रिया पूर्ण करावी. बरं, आणखी एक फोन येतो आहे. समाधान आपल्याशी बोलणार आहेत पुण्याहून. नमस्कार समाधान. हा नमस्कार मॅडम. बोला. मी हॉटेल मॅनेजमेंट सेक्टरला मॅडम. मला अमेरिकेत जाण्यासाठी मी टॉफेलची परीक्षा देण्यासाठी किती रुपये? कुठला कोर्स केला आपण? हॉटेल मॅनेजमेंट सेक्टरला. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स त्यांना करायचा आहे. कुठली परीक्षा त्यांना देणं गरजेचं आहे का इथे, असं त्यांचा प्रश्न? आवश्यक नाही. जसं मी मगा सांगितलं की टॉफेल आणि IELTS या 2 परीक्षा आपली जी इंग्लिश प्रोफिशियन्सी असते ती चेक करण्यासाठी घेतल्या जातात. परंतु आपण ज्या शाळेमध्ये किंवा आपण ज्या ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी-12वी पर्यंत शिक्षण घेतलं तिथे इंग्लिश विषय ज्या प्राध्यापकांनी किंवा शिक्षकांनी आपल्याला शिकवला त्यांच्याकडून आपण जर एक प्रमाणपत्र घेतलं त्याला आपण टेस्टिमोनियल ऑफ इंग्लिश प्रोफिशियन्सी म्हणतो. मग त्यामध्ये लिहिलेलं असतं की तो इंग्लिश किती वर्षापासून शिकतोय, त्याला मार्क किती मिळाले 10वी-12वी मध्ये, त्याने पुढचं जे शिक्षण घेतलेलं आहे ते इंग्लिश मिडियम मध्ये घेतलेलं आहे. तर हे एक टेस्टिमोनियल ऑफ इंग्लिश प्रोफिशियन्सी जर आपण अप्लिकेशन फॉर्म सोबत जोडलं तर त्याला टॉफेल किंवा IELTS देण्याची आवश्यकता पडत नाही. बरं, ज्या एखाद्या विद्यार्थ्यांनी जर ज्युनियर आधी त्याचं मराठी माध्यम असेल शाळेमध्ये आणि नंतर ज्युनियर कॉलेजमध्ये देखील 11वी-12वी मराठी माध्यमातून केलं असेल तर तरी पण त्याला इंग्लिश हा कंपल्सरी विषय असतोच. हो. तो इंग्लिश विषय जो असतो त्याच्यामधलं त्याचं जे अकॅडमिक करिअर आहे किंवा काही विद्यार्थी डिग्री झाल्यानंतर पुढे अनुभव घेतात 2-3 वर्ष, जिथे कुठे ते लोक काम करतात विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांना इंग्लिश मध्येच सगळं काम करावं लागतं. हा सगळा अनुभव त्या टेस्टिमोनियल ऑफ इंग्लिश प्रोफिशियन्सी वरती जर लिहिलेला असेल तर त्यांना टॉफेल आणि IELTS ची मुळीच आवश्यकता पडत नाही. बरं, ठीक आहे. आणखी आपण या अनुषंगाने चर्चा करूया. जो खर्चिकपणा किती आहे या सगळ्या कोर्सेसना जाण्याकरताचा त्याबद्दल आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे. थोड्याशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. तुम्ही पाहत राहा करिअर. करिअर वे मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण विजय परळकर यांच्याशी बोलतो आहे. परदेशामधल्या शिक्षणाच्या संधी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खास करून परदेशामध्ये शिक्षण घ्यायला जायची इच्छा असेल तर त्यांनी काय काय तयारी करायची, मुळात मनातली भीती कशी दूर करायची, या सगळ्या शंकांचं स्वागत करतो. विजयजी आपल्याबरोबर बसलेले आहेत. विजयजी, आपल्याला एक प्रश्न येतो आहे. मोहसिन आपल्याशी बोलतात अहमदनगरहून. नमस्कार मोहसिन. हॅलो. बोला. हॅलो मॅडम, मी सेकंड इयर BCA मध्ये शिक्षण घेत आहे सध्याला. बरं. आता मला सरांना प्रश्न विचारायचा आहे की मला परदेशात जे जॉबच्या वेकन्सी ते बॅचलर डिग्री नंतर जास्त आहे की मास्टर डिग्री नंतर जास्त आहे?
तुम्हाला जॉब वेकन्सीज बद्दल फक्त प्रश्न विचारायचा आहे? हो हो मॅम. बरं. जॉब वेकन्सीज बद्दल सांगता येणार नाही. कुठल्या देशात कसं आहे ते इट डिपेंड्स. त्यांनी ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडे संपर्क साधूनच ती माहिती मिळवायची. बरं. म्हणजे त्यांना पण कळेल. त्यांचा एक असा प्रश्न होता की बॅचलर्स डिग्री नंतर जावं का मास्टर्स डिग्री नंतर? मास्टर्स डिग्री नंतर गेलं तर जास्त संधी असतात. बरं, ठीक आहे. आता माझा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असा आहे की खर्चाचा मुद्दा हा बऱ्याचदा काळजीत टाकणारा असतो बऱ्याच विद्यार्थ्यांना, त्याबद्दल थोडंसं सांगा. खर्च जर आपण विचार केला पहिले परदेशी शिक्षणाचा, तर विमानाचं तिकीट, तिथल्या विद्यापीठाचा फीसचा पूर्ण खर्च, सगळ्या ट्युशन फीज आणि युनिव्हर्सिटीच्या फीस, नंतर लॉजिंग आणि बोर्डिंग, तिथे राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च, त्यांच्या देशामध्ये फिरण्याचा ज्याला आपण लोकल ट्रॅव्हल एक्सपेन्सेस म्हणतो तो लोकल कन्व्हिनियन्सचा खर्च, जो विद्यार्थी तिथे शिकायला जातो त्याचं त्या कालावधीसाठीचं हेल्थ इन्शुरन्स तो एक खर्च, बुक्स आणि स्टेशनरी विकत घेण्यासाठीचा खर्च प्लस पॉकेट अलाउन्स, एवढा एक साधारणतः खर्च असतो. तर ज्या शिष्यवृत्ती देणाऱ्या एजन्सीज आहेत त्यामध्ये काही एजन्सीज पूर्ण स्कॉलरशिप देतात. पूर्ण स्कॉलरशिप देणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडनं पूर्ण खर्च मिळतो, जे मी आता सांगितलं ते सगळं. हा सगळा खर्च. सगळा खर्च. म्हणजे उलट असं आहे की पॉकेट अलाउन्स जो मिळतो तो इतका जास्त मिळतो की तो खर्च करायला वेळ पण कमी पडतो तिकडे गेल्यानंतर. आणि काही एजन्सीज आहेत तर पार्शल स्कॉलरशिप देतात. बरं. पार्शल स्कॉलरशिप, त्याच्यामध्ये कोणी नुसतं ट्युशन फी देतं, कोणी नुसतं लिव्हिंग एक्सपेन्सेस देतं. बाकीचा जो पैसा आहे तो बँकेतनं शैक्षणिक कर्ज घेऊन आपण उभा करू शकतो. आणि ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत स्कॉलरशिप देणाऱ्या त्यांच्याकडनं जर स्कॉलरशिप मिळाली तर तो पूर्णच मिळतो. बरं, ठीक आहे. हे खूप महत्वाचं समाधान झालं सगळ्या मनातल्या शंकांचं खर्चाच्या बाबतीमधल्या. आणखी एक फोन आहे पुण्याहून, ऋषिकेश आपल्याशी बोलतात. नमस्कार ऋषिकेश. मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे. तर मला मास्टर इन सायन्स करायचंय खरं तर अमेरिकेमध्ये. तर त्याबद्दल माहिती मिळेल का GRE बद्दल अजून काही, म्हणजे किती खर्च वगैरे येतो जर नंबर लागला जर गव्हर्नमेंट थ्रू तर? खरं म्हणजे मी जे सांगितलं की टॉफेल आणि IELTS देण्याची तशी आवश्यकता नाही ज्याला इंग्लिश हा विषय असेल. तसंच GRE आणि GMATचं पण आहे. GRE आणि GMAT न देता सुद्धा परदेशामध्ये ऍडमिशन्स मिळवता येतात, स्कॉलरशिप पण मिळवता येतात. खूप मोठा गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये असतो की GREचा स्कोअर चांगला असला की स्कॉलरशिप लवकर मिळते, GREचा स्कोअर चांगला असला की ऍडमिशन लवकर मिळते. पण असं मुळीच नाही. जर त्यांना वर्क एक्सपिरियन्स असेल 1 ते 2 वर्षाचा, किंवा डिग्रीमध्ये आपण शिकत असताना इंडस्ट्रियल व्हिजिट करतो बऱ्याचदा, त्या इंडस्ट्रियल व्हिजिटचा आपल्याशी अनुभव असतो, आपण सेमिनार प्रेझेंट करतो, आपण एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो, हा जो सगळा अनुभव आहे तो जर आपण व्यवस्थित हायलाईट केला तर GRE आणि GMAT ह्या एक्झाम देण्याची गरजच पडत नाही. आता तुम्ही हे सगळं सांगता, इतकं सुलभीकरण खरोखर आहे का? मग आपण जेव्हा एखाद्या विद्यापीठासमोर आपल्याला स्वतःला प्रेझेंट करत असतो तेव्हा नेमके काय काय मुद्दे मांडायचे आपल्या बायोडेटामध्ये? काय असतं की मी आता जिथे जिथे परदेशामध्ये 15-20 देशांमध्ये जे मी गेलो वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, तर मी पाहिलं की टॉफेल, GRE, IELTS, GMAT ह्या परीक्षा देण्याची पद्धत आधीपासून रूढ झालेली आहे. झालं काय, 1997 मध्ये मला इंग्लंडच्या विद्यापीठामध्ये जेव्हा PhD करायचं काम पडलं तेव्हा मी त्यांना पत्र लिहिलं की मी इंग्लिशचा मला असा असा अनुभव आहे, मी फील्डमध्ये काम करतो इतक्या 3 वर्षापासून, तर मला जर तुम्ही टॉफेल आणि GRE मधनं एक्झाम्पशन दिलं तर मी तुमच्या इथे PhD साठी येऊ शकेन. मग त्यांनी मला पत्र पाठवलं की हा आम्ही तुम्हाला देऊ शकतो तुमचा एक्सपिरियन्स आणि तुमचं इंग्लिशचं प्रोफिशियन्सी बघून. आणि मग मला तशीच ऍडमिशन मिळाली. मी विचार हा केला की जी गोष्ट माझ्यासाठी शक्य आहे ती इतरांसाठी पण शक्य होऊ शकते, आणि मग आम्ही तसे प्रयोगच केले. म्हणजे सांगायला आनंद वाटतो मला की आमचे शेकडो विद्यार्थी आज परदेशामध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, त्यातला कुठलाही विद्यार्थी टॉफेल आणि GRE देऊन गेलेला नाही. अरे बापरे. एक तर मुक्त विद्यापीठाचा 57% मार्क मिळून BA झालेला मुलगा आज ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये PhD करतोय. त्यांनी ससेक्स युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सोशल अँथ्रोपॉलॉजी केलं, आणि आनंदाची गोष्ट की तो जगामध्ये 4था मेरिट आला. तिथले जे जॉन मॉरिस नावाचे खासदार आहेत त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याला लेक्चर द्यायला इन्व्हाइट केलं. इतकी त्यांनी स्वतःची सुपेरियरिटी प्रूव्ह केली तिथे. म्हणजे असं पण नाही की या एक्झाम न देता गेलं तर फेल होतो किंवा परफॉर्मन्स कमी राहतं, असं पण मुळीच नाही. लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये आमचा विद्यार्थी आहे इंग्लंडमध्ये, टेक्सटाईल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर डिग्रीला आहे, तो सुद्धा अशा कुठल्याच परीक्षा देऊन गेलेला नाही. मग आता स्वतःला प्रेझेंट कसं करायचं विद्यापीठांसमोर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा. मात्र आधी एक फोन घेऊया आपण. दहिसरहून आपल्याशी नीरज बोलतात. नमस्कार नीरज. नीरज नमस्कार. हेलो. बोला. हेलो. मेरी भाई को है ना 12वीं में वो फेल हो गया है जी. हाँ, तो उसको है ना ये नेवी का बारगांव का कोर्स करने का है, तो उसके लिए हमें कुछ पता नहीं है कैसा स्टेप भरने का करके. कौन सा कोर्स करना है उसे? नेवी का जो बारगांव का कोर्स रहता है ना. नेवी का. हाँ. अच्छा. नेव्हीचा त्यांना कुठला तरी कोर्स करायचा आहे, म्हणजे नौदलामधला. पण त्यांनी सांगितलं की तो 12वी मध्ये फेल झालेला आहे, तर ते त्यांना त्या नेव्हीकडनंच माहिती घ्यायची आहे. तो 12वी क्लिअर केल्याशिवाय माझ्या मते पुढे पुढे जाताच येणार नाही. मर्चंट नेव्हीचा कोर्स असेल तरी देखील.
बरं, ठीक आहे. आता आपल्याला सांगाल एखाद्या विद्यापीठामध्ये स्वतःला बायोडेटामध्ये काय काय गोष्टी लिहायच्या, काय लिहायच्या नाही, त्याबद्दल सांगा. आपण जेव्हा विद्यापीठाला आपला ऍडमिशनचं अप्लिकेशन फॉर्म पाठवतो त्याच्यासोबत 2 रेकमेंडेशन लेटर द्यायचे असतात. एक स्टेटमेंट ऑफ पर्पज द्यायचं असतं, जे विद्यापीठ विचारतं की तुम्ही आमच्याकडे का शिकायला येता, कारण काय, आणि तिसरं हे टेस्टिमोनियल ऑफ इंग्लिश प्रोफिशियन्सी आणि बायोडेटा. हे देत असताना पहिली काळजी ही घेतली पाहिजे की आपण जे जे लिहितो ते सगळं आपल्याशी संबंधित खरं असलं पाहिजे. जे उदाहरणार्थ एक बायोडेटा समजा मी आणला आणि त्या बायोडेटामध्ये जी जी काही माहिती लिहिली ती मला चांगली वाटते म्हणून मी माझ्या बायोडेटामध्ये लिहायची आणि ती पाठवायची, त्याचा फारसा उपयोग होत नाही. दुसरं असं आहे की रेकमेंडेशन लेटरमध्ये आपले जे लेक्चरर्स असतात आपल्याला इथे शिकवणारे, ते जेव्हा रेकमेंडेशन लेटर लिहितात त्याच्यामध्ये हे लिहिणं गरजेचं आहे की हा विद्यार्थी अकॅडमिक मध्ये जेवढा चांगला आहे तसाच तो इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये किती चांगला आहे, ज्याला आपण नॉन अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज म्हणतो. एखादा विद्यार्थी एनएसएसच्या ऍक्टिव्हिटीमध्ये पुढे असतो, गेम्स अँड स्पोर्ट्स मध्ये पुढे असतो, सोशल गॅदरिंग मध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या असतात, त्यातनं त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी कशी आहे ती रिफ्लेक्ट होते. दुसरं एक असं आहे की प्रत्येक माणसामध्ये, म्हणजे नाण्याला जशा 2 बाजू आहेत तसं प्रत्येक माणसामध्ये गुण आणि अवगुण हे दोन्ही प्रकार असतातच, प्रत्येकामध्ये असतात. होतं काय की बायोडेटा लिहित असताना आपण गुण खूप लिहितो, अवगुण मुद्दाम लिहित नाही, हे आपण टाळलं पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे विद्यापीठांचं की तुमच्याकडे सगळे चांगले गुण आहेत तर मग शिकायला येण्याची आवश्यकता काय, मग तुम्ही आमच्याकडे लेक्चरर म्हणूनच या सरळ. तर आपले जे कुठले अवगुण, उदाहरणार्थ सांगतो की आपल्याकडचं जे शैक्षणिक वातावरण आहे ते अजूनही खूप सारं ट्रॅडिशनल पद्धतीने सुरू आहे. त्यांच्याकडे ज्या पद्धतीने मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत त्याला अजून आपल्याला ऍक्सेस नाही. ही गोष्ट आपल्याला लिहिता आली पाहिजे आपल्या बायोडेटामध्ये की आपल्याला जे जे आता प्रगत तंत्रज्ञान आहे त्या प्रगत तंत्रज्ञानाला आम्हाला अजूनही पाहिजे तेवढा ऍक्सेस मिळालेला नाही, म्हणून आम्हाला तुमच्या विद्यापीठामध्ये येऊन ते शिकायची इच्छा आहे, हे लिहिता आलं पाहिजे. आपली समजा आर्थिक परिस्थिती चांगली नाही तर आपण ते मनमोकळेपणे लिहिलं पाहिजे की मी माझ्या पैसे खर्च करून मी येऊ शकणार नाही, म्हणजे त्यांच्या स्कॉलरशिप प्रोग्रामसाठी ते प्राधान्याने आपला विचार करतील. तर एवढी जर काळजी घेतली, म्हणजे ज्याला आपण ओरिजिनॅलिटी ऑफ इंटरप्रिटेशन म्हणतो, तेवढं जर आपण पाळलं तर त्याचा खूप फायदा होतो. बरोबर, खूप महत्वाची मार्गदर्शन किंवा तुमची खूप चांगले सल्ले मिळत आहेत लोकांना. एक फोन येतो आहे, राहुल आपल्याशी बोलतात मुंबईहून. नमस्कार राहुल. नमस्कार मॅडम, मला हे विचारायचं होतं की जी आता सरांनी सांगितलं की IELTS एक्झाम किंवा टोफेल एक्झाम जी आता कंपल्सरी नाहीये, तर ते पण जे म्हणजे आपला विजा इंडियामध्ये येतो तेव्हा ते विजा ऑफिसर हे बघतात का की जेव्हा IELTS एक्झाम किंवा टोफेल एक्झाम दिली का म्हणून? नाही, मला प्रश्न कळला. मला कळलं. आपण जेव्हा व्हिसा ऑफिसरकडे व्हिसा द्यायला जातो, व्हिसा म्हणजे नेमकं काय की ज्या देशात आपल्याला शिकायला जायचं आहे तिथली परवानगी, तर ते बघतात की तुम्ही कुठे चालले, कशासाठी चालले, किती दिवसांसाठी चालले. आपलं जे विद्यापीठाचं ऍडमिशन लेटर आहे त्यात लिहिलेलं असतं की हा विद्यार्थी ह्या कोर्ससाठी या विद्यापीठामध्ये इतके दिवसासाठी येतोय, त्या गोष्टी क्लिअर झाल्या. दुसरा एक महत्वाचा व्हिसा ऑफिसरचा प्रश्न असतो की तुमचा खर्च कोण करणार आहे. मग तुम्हाला जर स्कॉलरशिप मिळालेली असेल तर स्कॉलरशिपच्या लेटरमध्ये सगळं लिहिलेलं असतं की तुमचा सगळा खर्च स्कॉलरशिप एजन्सी करणार आहे. नसेल मिळाली स्कॉलरशिप, तुम्ही बँकेतनं जर कर्ज घेतलं तर त्या बँकेच्या पत्रावरती लिहिलेलं असतं की या बँकेने इतके इतके पैसे ह्या एज्युकेशनसाठी ह्या विद्यार्थ्याला सँक्शन केलेले आहे. तर व्हिसा ऑफिसर फक्त एवढं बघतो की तुम्हाला त्या देशात कुठे राहायचं आहे, किती दिवसासाठी राहायचं आहे, कशासाठी राहायचं आहे आणि तिथला सगळा खर्च कोण करणार आहे. या गोष्टींची जर पूर्तता झाली तर व्हिसा ऑफिसरला बाकीच्या तुमच्या कुठल्याही गोष्टींशी काही ऑब्जेक्शन नसतं. म्हणजे बरं, ठीक आहे. आपण आणखी चर्चा करूया. खास करून तुमच्याकडनं हे मार्गदर्शन हवं आहे. काही खास अभ्यासक्रमांकरता काही खास देश आहेत का, असे काही ठोकताळे किंवा जनरल माहिती म्हणून तुम्ही सांगू शकाल का? त्या मुद्द्याकडे येऊया मात्र थोड्याशा विश्रांतीनंतर. पाहत रहा करिअर वे. नमस्कार, करिअर वे मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण विजय परळकर यांच्याशी चर्चा करतो आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खास करून परदेशामध्ये शिक्षण घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी कसं या संधीकडे पाहावं. एक फोन येतो आहे, निकिता आपल्याशी ठाण्याहून बोलतात. नमस्कार निकिता. हॅलो, बोला निकिता, बोला. निकिता, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि आम्हाला सलग प्रश्न विचारा. शेअर मार्केटला किती स्कोप आहे बाहेरच्या देशासाठी आणि तो करण्यासाठी त्याला किती किती परीक्षा द्यायला लागतील आणि कसा कसा त्याचा अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल कळेल का? बरं, शेअर मार्केटमध्ये त्यांना अभ्यास करायची किंवा त्या ठिकाणी करिअर करायची इच्छा आहे, असा काही परदेशामध्ये अभ्यासक्रम आहे अवेलेबल? हो, मला असं वाटतं की त्यांनी MBA करावं फायनान्समध्ये किंवा इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये किंवा MBA शेअर मार्केट मध्ये पण त्यांना MBA करता येतं. त्यासाठी परत कुठल्याही परीक्षा देण्याची मुळीच आवश्यकता नाही.
फक्त ज्या प्रक्रिया आहेत त्या ऍडमिशन फॉर्म घेणे, बोलावणे, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स तयार करणे, ते पाठवणे, या सगळ्या गोष्टी जर त्यांनी व्यवस्थित केल्या तर त्यांना ते मिळवता येतं. बरं, आता हे सगळ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन म्हणून सांगाल अशी कुठली संस्था एक आहे किंवा मला काहीच माहित नाहीये परदेशामध्ये शिक्षण घ्यायला जाण्याबद्दल, तर त्यांनी काय करावे बेसिक स्टेप म्हणून? पहिलं काम त्यांनी हे करावं की आपल्या मार्केटमध्ये कुठल्याही बुक डेपोमध्ये एक मनोरमा इयर बुक नावाचं पुस्तक मिळतं 110 रुपयाचं, ते विकत घ्यावं. त्यामध्ये सगळ्या देशांच्या दूतावासांचे दिल्लीचे ऍड्रेस, त्यांचे टेलिफोन नंबर, फॅक्स नंबर, ईमेल आयडी आणि वेबसाईट दिलेले आहे. त्यांचे जे कॉन्सुलेट ऑफिसेस असतात आपल्या मुंबईमध्ये, तर त्याचे पण सगळे ऍड्रेसेस, पत्ते, ईमेल नंबर, ईमेल आयडीज, वेबसाईट वगैरे सगळं दिलेलं आहे. तर त्यांनी एक पत्र लिहावं किंवा ईमेल करावं त्यांना की माझं शैक्षणिक पात्रता अशी आहे, मला ह्या कोर्ससाठी तुमच्या देशामध्ये जायचं आहे, तर हे शिक्षण देणारे कुठले विद्यापीठ तुमच्या देशात आहे त्याची मला माहिती कळवा. तर फर्स्ट सेक्रेटरी डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शन ऑफ ऑल द एम्बसीज, या सगळ्या एम्बसीजचे जे फर्स्ट सेक्रेटरी असतात डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शनचे, त्यांचं हे कामच आहे की त्या देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही माहिती द्यायची आणि तीही मोफत, कुठल्याही प्रकारचा पैसा न घेता. ती माहिती मिळाल्यानंतर त्यांना विद्यापीठांकडची माहिती मिळेल, वेबसाईट आणि ईमेल आयडी, मग त्यांनी ईमेल करायचे, आपलं इंट्रोडक्शन द्यायचं, मग त्यांना अप्लिकेशन फॉर्म आणि प्रॉस्पेक्टस मिळतील. त्याच्यासाठीही कुठलेही पैसे द्यावे लागत नाही. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले सगळे प्रॉस्पेक्टस आणि सगळे अप्लिकेशन फॉर्म मोफत मिळतात. ही सगळी माहिती मिळाल्यानंतर याच्यासाठी जे रेकमेंडेशन लेटर किंवा एसओपी जो तयार करावा लागतो, हे करण्यासाठी मात्र एखाद्या वेळी त्यांना जो कोणी अनुभवी माणूस त्यांच्या आसपास असेल त्याची मदत घ्यावी लागेल, किंवा काउन्सिलर असतात, कन्सल्टंट्स असतात, त्यांच्याकडे जाऊन जर एक सल्ला म्हणून जर घेतला किंवा आजूबाजूच्या कुठल्या विद्यार्थ्यांनी काही केलेलं असेल तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन जर केलं तर त्यांना हे स्वतःच्या भरोशावरती पण सगळं करता येतं. आणि मग ज्या विद्यापीठांनी ऍडमिशन दिली त्या विद्यापीठांशी संबंधित कुठले स्कॉलरशिपच्या एजन्सीज आहे हे त्या विद्यापीठालाच विचारावं, ते विद्यापीठ पण सांगू शकतं. आणि हे सगळं मोफत होऊ शकतं, सगळं मोफत. बरं, ठीक आहे. कोणाहीकडे जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. खूप छान मार्गदर्शन तुमच्याकडनं मिळालं. आज तुमच्याकडे जे प्रेक्षक म्हणून आले असतील झी 24 तासवरती हा कार्यक्रम बघायला, त्यांना खूप चांगला फायदा या आजच्या कार्यक्रमामुळे झाला असेल. आज आल्याबद्दल आणि इतकं छान मार्गदर्शन केल्याबद्दल विजयजी, झी 24 तास तर्फे, करिअर तर्फे आभार. करिअर वे मध्ये आज आपण इथेच थांबतो आहोत. उद्या एका आणखी वेगळ्या विषयासह तुम्हाला भेटूया करिअर वे मध्ये. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास.